नमस्कार मंडळी. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर सकाळ. खूप छान असं मस्त सूर्यदेव उगवू राहिले आणि छान असं वातावरण झालेलं आहे बघा. आणि धुई पण खूप होती, आलेली होती खूप. तर बघा असं मस्त हिरवं हिरवं असं वातावरण झालेलं आहे. सकाळचं कसं असतं ना, छान वातावरण. आणि इथं मेहंदी काढताय समूह आणि इशू, दोघं जण. मस्ती चालू आहे दोघांची. आणि आज आहे ना, आज आहे दत्त जयंती. दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि बघा इथं नारळ आलेले, नारळाला खूप असे नारळ आलेले आहे. पण खारुताई काही पाडीत राहते त्यांना खाली. आणि मस्त असं आंब्याचं झाड असं धुई खूप दिसत होती ना, तर मस्त सकाळ सकाळ सगळं आवरल्यानंतर चूल पेटून आंघोळच करायची होती. तर बघा मस्त असं बकरं होते. तर बकरं खूप छान, एकाचे लांब काने एकाचे कुर्रे काने. बकरं खूप छान असे मस्त. आणि दोन्ही पण बोकडे. शेळ्यांचं आवरलं, सगळं आवरलं. शेळ्यांना खायला टाकलं. मस्त असं सडा रांगोळी करून घेतली. सडा रांगोळी झाल्यानंतर दीदीचा इथं अभ्यास चाललेला होता. ते अभ्यास करत होते सकाळी उठल्यानंतर. ते दररोज अभ्यास करते सकाळी सकाळी, लक्षात राहावं म्हणून. आणि आता मस्त सूर्यदेव असे छान दिसत होते. आता वरती आले होते. तर मस्त आता धुई पण थोडी कमी झाली होती आणि छान असं मस्त सूर्यदेवाचं दर्शन झालं. तर हे सगळं खेडेगावातच मस्त असं बघायला भेटतं, हिरवं हिरवं असं मस्त. तर शहरात सूर्य कुठून उगतो काही कळतच नाही. तर असं मस्त असं छान असं वातावरण झालेलं होतं सकाळ सकाळ. आणि छान असे सूर्यदेव होते. नंतर आंघोळ करून देवपूजा करून घेतली सकाळी सकाळी. देवपूजा झाल्यानंतर मग कसं ना, असं सकाळी लवकर उठले होते त्याच्यामुळं देवपूजा झाली, सगळं आवरून झालं. सकाळी सकाळी खूप धावपळ असते, डबे करायचे, सकाळी सकाळी लेकरं बघायचे, सगळं सोबतच येतं सकाळी सकाळी. मग देवपूजा झाल्यानंतर देवपूजा झाली, सगळं आवरलं. आणि इथं ईश्वरी मला मेहंदी दाखवत होती, छान आली का, रंगली का, असे दाखवत होती. तर छान अशी रांगोळी काढलेली होती अंगणात, सडा रांगोळी. आणि हे बघा इकडं ना, भाजीला काय करावं ह्यासाठी मी भाजी आणायला गेले होते. थोडीशी कोथिंबीर पण आणली येता येता. आणि वांगे होते. काय भाजी करू, तर शेपूची भाजी आणली, थोडे फुलं आणले देवासाठी. आणि इकडं मंदिर तर नाही जवळ, पण मग केंद्रात तर नाही जाणं होणार. पण तर हे बघा इथं एक रामफळीचं झाड आहे, तर त्याला बघ खूप छान असे फळं आली. मंदिरात जाणं होणार नाही ना, तर मग फुलं ते घेऊन औदुंबराचं झाड आहे आपल्या वावरात, तर तिथं जाऊ म्हटलं. तिथं जाऊन वाचन करू ग्रंथाचं, दत्तगुरूचा जन्माचा अध्याय वाचू असं चाललं होतं. तर सगळं आवरून आम्ही गेलो वावरात. तर ईश्वर इथं झाडून काढत होती झाडाखाली, सडा टाकायचा होता. तर ती मध्ये मध्ये लुडबुड करायची, मला करू दे आई, मला करू दे. मग तिने घेतलं एकदा झाडून. तिचं चालूच होतं लुडबुड करायची मध्ये मध्ये. तर हिरवंगार असं झाड आहे आपल्या शेतात औदुंबराचं. तर असं मस्त आधी थोडंसं गवत ते काढलं, नंतर थोडंसं झाडून काढलं. तिला आहे ना लुडबुड करायची म्हणजे खूप आवडतं. पहिलं मलाच करू दे, पहिलं मलाच करू दे. तर ती यादी झाडून काढत होती.
म्हटलं तूच घे बाई एकदा आवरून. तर असं इकडं गहू सकाळी सकाळी 10 वाजले होते सकाळचे. मस्त असं वातावरण इकडं पण होतं हिरवं हिरवं असं छान असं. मग थोडंसं झाडून काढल्यानंतर घरूनच बकेटीत सडा पाणी घेऊन आलो होतो, शेण ते काढून आणि सडा टाकायचा होता. तर झाडून झाल्यानंतर थोडंसं आवरून घेतलं आणि ईश्वरी काही गोळच देत नव्हती झाडायला. मला झाडू दे, मला झाडू दे, तिचं चालूच होतं. बघा किती निर्मळ झाडलं तिने छान असं. इकडे बघ म्हणलं तर बघतच नव्हती. तर मस्त असं झाडून काढल्यानंतर थोडंसं मी पण थोडा हात मारून घेतला आणि इकडं थोडं गपळ राहिलं होतं ते झाडून घेतलं. नंतर ते म्हणे मला पण काढायचा व्हिडिओ, तर मी काढते. मग मला तिने घोळ दिला आणि मी झाडून घेतलं. झाडल्याच्या नंतर थोडं थोडं सगळं गबळ असं बाजूला करून आणि सडा मारायला घेतला. सडा पण मारला. कसं तिथं झाडाखाली ना दुसरं पण झाड आहे, ते थोडंसं असं गवळ पडतं त्याचं आलं. तर आम्ही कायमच निर्माण करत राहतो, गवत काढत राहतो. पण इतकं गवळ होतं ना, तर मग ते काय चालूच आहे. सगळं आवरलं, झाडून झालं. थोडंसं सडा मारून घेतला. मग सडा मारला. नंतर म्हटलं तर घरी जायचं होतं, आणखीन रांगोळी ते आणायचं होतं. ग्रंथ घरीच राहिलेला होता, ग्रंथ आणायला जायचं होतं. नंतर सडा मारून घेतला. सगळीकडे सडा मारला. आणि नेमकं असं झालं, बकेट भरून भरून नेल्याने एकदम होऊन गेला एक, आणि सडा मारायला काही नेलंच नाही. हातानेच मग शिपकलं. एवढं आवरलं तरी ती म्हणे तू ना चांगलंच नाही झाडलं, चांगलंच गवत नाही काढलं. तिने पुन्हा खुरपं घेतलं आणि ईश्वरी पुन्हा